नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इंजिनिअरिंग इंजिनियर इंडिया लिमिटेड इंजिनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन एक भरती प्रक्रिया जी आहे तर ती चालू झालेली आहे. तर यामध्ये जवळपास 60,000 प्लस तुम्हाला पर मंथ तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. तर नेमकी ती पोस्ट कोणती असणार आहे? त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे? आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अ, मग ही जी सॅलरी आपल्याला भेटणार आहे 60,000 आपल्याला 60,000 पर मंथ आणि प्लस त्यामध्ये अलाउन्सेस वगैरे जे काय असतील, तर ते पण तुम्हाला मिळणार आहे. मग त्यामध्ये अ, नेमकी पोस्ट कोणती असणार आहे आणि त्यानंतर किती इयरसाठी आहे, त्या रिलेटेड सुद्धा आपण माहिती जी आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तसेच ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे त्या रिलेटेड सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जी आहे तर ती माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे डाउट्स क्लिअर होतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता स्क्रीनवर जी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती ॲडव्हर्टाइजमेंट दिसत असेल. तर यामध्ये बघा, रिक्रुटमेंट फॉर द मॅनेजमेंट ट्रेनी 2026 थ्रू गेट 2026. बघा, तुमची जी रिक्रुटमेंट जी असणार आहे मॅनेजमेंट ट्रेनी ही पोस्टसाठी असणार आहे. आता यामध्ये बघा, इन इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड या अंतर्गत बघा, ही मॅनेजमेंट ट्रेनी जी आहे तर ती पोस्ट असणार आहे. आता त्यामध्ये 2 पोस्ट असणार आहे. एक आहे कन्स्ट्रक्शन आणि एक दुसरी असणार आहे अदर दॅन कन्स्ट्रक्शन. तर सुरुवातीला आपण जी सुरुवातीची आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग कन्स्ट्रक्शन या रिलेटेड माहिती बघूया आणि त्यानंतर आपण मॅनेजमेंट ट्रेनिंग अदर दॅन कन्स्ट्रक्शन या रिलेटेड माहिती बघूया. आता या ठिकाणी बघा, सुरुवातीला त्यांनी माहिती दिलेली आहे. यंग engineers who are looking forward to have career in a construction. The construction division of Engineers India Limited offers experience in the varied service for the construction management in a totality, including contract administration, quality surveillance, SE, and warehouse management for various domestic as well as international projects. आता यामध्ये जॉब डिझायनेशन जे असणार आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणजे तुमची पोस्ट असणार आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग. त्यानंतर प्लेस ऑफ पोस्टिंग, पोस्टिंग कुठे आहे? प्रोजेक्ट साईट ज्या ठिकाणी असतील, तर अशा ठिकाणी तुमची पोस्टिंग जी आहे तर ती पोस्टिंग असणार आहे. पिरियड ऑफ ट्रेनिंग, ट्रेनिंग पिरियड किती असणार आहे? 1 इयरचा पिरियड ट्रेनिंग असणार आहे तुम्हाला. त्यानंतर सर्वात म्हणजे तुमचं स्टायपेंड. स्टायपेंड बघा 60,000 पर मंथ मिळणार आहे. प्लस तुम्हाला जे काही अलाउन्सेस असतील, म्हणजे अकोमोडेशन असेल, ट्रान्सपोर्ट असेल, तर हे अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आता त्यानंतर बघा, तुमचं पे स्केल ऑन ॲब्सॉर्प्शन ॲज अ इंजिनिअर तर ते आहे 60,000. बघा या ठिकाणी 60,000 ते 1,80,000 या दरम्यान तुम्हाला पेमेंट जे आहे, पेमेंट असणार आहे. आणि त्यानंतर बाकीचं जे सी दिलेलं आहे, तर ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. डी असेल, परत एच-आर-ए असेल, अदर अलाउन्सेस असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता हे झालं कन्स्ट्रक्शन या रिलेटेड. मग तुम्हाला समजलेलं आहे पोस्ट कोणती आहे, पोस्टिंगचे प्लेसेस जिथे प्रोजेक्ट असतो तिथे जावं लागणार आहे. त्यानंतर 1 इयरचा पिरियड असणार आहे. 60,000 पर मंथ तुम्हाला सॅलरी प्लस अलाउन्सेस काय असतील तर ते तुम्हाला मिळणार आहे. आता त्यानंतर पुढील माहिती बघूया. अदर दॅन कन्स्ट्रक्शन. बघा, जॉब प्रोफाइल मॅनेजमेंट ट्रेनिंग अदर दॅन कन्स्ट्रक्शन या रिलेटेड आता माहिती बघूया. आता यामध्ये बघा, जॉब डिझायनेशन जे आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग असणार आहे सेम. त्यानंतर प्लेस ऑफ पोस्टिंग त्यांनी दिलेलं आहे बघा, दिल्ली, त्यानंतर गुरुग्राम ऑफिस आहे, ब्रांच ऑफिस आहे, इन्स्पेक्शन ऑफिस असेल, रिजनल ऑफिस आहे, प्रोजेक्ट साइट्स आहे. तर या ठिकाणी तुमची पोस्टिंग जी आहे तर ते पोस्टिंग असणार आहे. पिरियड किती आहे? ट्रेनिंग पिरियड 1 इयरचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. स्टायपेंड जे आहे ते तुम्हाला 60,000 पर मंथ प्लस काही जे अलाउन्सेस असतील ट्रान्सपोर्टचे असतील तर ते तुम्हाला मिळणार आहे. खाली सेम त्याने दिलेलं आहे. पे स्केल पण सेम दिलेलं आहे. वरती जसं कन्स्ट्रक्शनचं होतं, तशाच प्रकारे अदर दॅन कन्स्ट्रक्शनचं त्यांनी दिलेलं आहे. बाकी सी रिलेटेड माहिती त्यांनी दिलेली आहे. अशा प्रकारे दोन्ही पोस्ट
तर या ठिकाणी बघा कॅमेरा ऑफ झालेला आहे. तर ठीक आहे. आपण पुढील माहिती बघूयात. तुम्हाला पी-डी-एफ तर क्लिअर दिसत आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा जनरल कॅटेगरीसाठी बघा मॅक्सिमम एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा जनरलसाठी 25 इयर्स मॅक्सिमम एज आहे. ओबीसी नॉन क्रिमिनलसाठी बघा 28 इयर मॅक्सिमम एज लिमिट असणार आहे. त्यानंतर एस-सी-एस-टी कॅटेगरीसाठी बघा 30 इयर मॅक्सिमम एज लिमिट असणार आहे. त्यानंतर पी-डब्ल्यू-डी जनरल कॅटेगरीसाठी 35 इयर. त्यानंतर पी-डब्ल्यू-डी प्लस जर तुम्ही ओबीसी नॉन क्रिमिनल असाल तर तुम्हाला 38 इयर्स पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्यानंतर 40 इयर्स कोणाला आहे? पी-डब्ल्यू-डी प्लस एस-सी-एस-टी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला मॅक्सिमम एज जे आहे ते 40 इयर असणार आहे. त्यानंतर आता जवळपास आपण संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. त्यानंतर सी-जी-पी-एचं हे कन्व्हर्जन जे आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर त्यांनी दिलेली आहे बघा या ठिकाणी. तर म्हणजे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन जे लागणार आहे, तर ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. बघा फुल टाईम इंजिनिअरिंग डिग्री कोर्सेस बी-टेक, बी-एस-सी इंजिनिअरिंग इन मिनिमम क्वालिफिकेशन जर तुमचं असेल, म्हणजे बी-टेक किंवा बी-एस-सी इंजिनिअरिंग दिलेल्या डिसिप्लिनमध्ये त्यांचं बी-टेक किंवा बी-एस-सी इंजिनिअरिंग केमिकल, मेकॅनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकलमध्ये झालेलं असेल, असे विद्यार्थी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर तुम्हाला गेट 2026 ही एक्झाम पास असणे किंवा क्वालिफाय असणे गरजेचं आहे. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील माहिती बघूयात. जवळपास स्टेप ऑफ ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे, त्या रिलेटेड त्यांनी माहिती दिलेली आहे. तुम्हाला लिंक पण मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देणार आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. या ठिकाणी इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेलं आहे. फोटो किती साईजचा असला पाहिजे, त्या रिलेटेड माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर इम्पोर्टंट डेट्स त्यांनी दिलेल्या आहे बघा. ॲप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे बघा. 20 मार्च 2026 ला ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट बघा 13 एप्रिल 2026 ला लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी. अशा प्रकारे इम्पोर्टंट त्यांनी डेट्स पण त्यांनी दिलेल्या आहेत. बघा लास्ट डेट लक्षात ठेवा. 13 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. लवकरात लवकर ॲप्लिकेशन करून घ्या. नंतर वेबसाईट स्लो चालते. खूप सारे इश्यू येत असतात. बघा जवळपास आपण संपूर्ण डिटेल जी ॲडव्हर्टाइजमेंट होती, त्या ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघितलेली आहे. त्यानंतर बघा ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे बघा. इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड त्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लिंक पण भेटून जाणार आहे आणि या पेजची लिंक जी आहे, तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट ह्या पेजवर येशाल. त्यानंतर तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायचे कन्स्ट्रक्शन आहे किंवा अदर कन्स्ट्रक्शन आहे. दोन्हीपैकी एकच तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे. त्यानंतर काही जर इश्यू असतील तर या ठिकाणी बघा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर्स पण दिलेले आहे आणि टायमिंग पण दिलेलं आहे. या टायमिंगमध्ये तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर मेल आयडी पण दिलेला आहे. तुम्ही मेल पण त्यांना करू शकता. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघा विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड अंतर्गत किंवा इंजिनियर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत जी नवीन मॅनेजमेंट ट्रेनिंगची रिक्रुटमेंट आलेली होती, तर त्या रिलेटेड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.